नमस्ते मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला फार मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर इकडे नैनाची आई बसलेली असते, त्याचबरोबर तिच्या शेजारी कला आणि सरोजसुद्धा उभा असते। त्यावेळेस नैनाने तिच्या आईला एक चिठ्ठी लिहिलेली असते। त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की माझं राहुलवर प्रेम आहे, माझं अद्वैतवर प्रेम नाही, त्यामुळे मी राहुलबरोबर पळून जाऊन लग्न करत आहे। आणि नैनाची चिठ्ठी वाचल्यानंतर सरोज, संगीता, कला या तिघींनासुद्धा फार मोठा धक्का बसतो आणि संगीता तर पार ढसाढसा रडायला लागते आणि ती कलासमोर हात जोडते आणि म्हणते, काही कर पण माझी आज तू आबरू वाचव, मला ह्या सगळ्या आबरूपासून तूच वाचवू शकते। तूच आज नैनाच्या जागेवर नवरी म्हणून उभा राहून अद्वैतबरोबर लग्न कर। आणि आईची आणि घराची आबरू वाचवण्यासाठी कलासुद्धा ह्या लग्नाला नाईलाजाने हो म्हणते आणि आता कलासुद्धा नवरीसारखी नटून सजून तयार होते। तर इकडे लग्न मांडपामध्ये सगळेजणच लग्नासाठी तयार झालेले असतात। सगळे जण तिथे लग्नासाठी सागर, मुक्ता, सायली, अर्जुन ह्या सगळ्या जोड्या तिथं आलेले असतात। त्या क्षणी समोर कला येते। कलाचा चेहरा पूर्णपणे झाकलेला असतो, त्यामुळे अद्वैतला असं वाटतं की ती नैनाचा आहे आणि तो सुद्धा लग्न मंडपामध्ये फारच आनंदामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। अद्वैतच्या समोर कला असते, कलाच्या समोर अद्वैत असतो आणि कलाचा चेहरा पूर्णपणे झाकलेला असतो आणि कलाला नैना समजून अद्वैत आता तिच्याबरोबर लग्न करतो, म्हणजेच आता अद्वैतची लग्नगाठ कलाबरोबर बांधली जाते। त्यानंतर सागरसुद्धा अद्वैतला शुभेच्छा देतो आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस नवरीचा चेहरा दाखवला जातो तेव्हा चेहरा बघता क्षणी अद्वैतला फार मोठा धक्का बसतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की ज्या मुलीला मी एक सेकंदसुद्धा सहन करू शकत नाही, तिच्याबरोबर मी आयुष्य कसं काही घालू शकतो, असं म्हणून तिथून निघून जायला लागतो। त्याचवेळी सायली, अर्जुनसुद्धा तिथे येतात। त्यावेळेस सायली म्हणते, भाऊजी तुम्ही 2 मिनटं ऐकून तर घ्या। त्यावेळेस अद्वैत म्हणतो, नाही वहिनी, मी काहीच ऐकू शकत नाही, हे सगळं काही मला फार चुकीचं वाटतंय। त्यावेळेस आबा म्हणतात, अरे थांब तरी तू। त्यावेळेस अद्वैत म्हणतो, नाही मी आता इथे 1 सेकंदसुद्धा थांबू शकत नाही, मला जाऊ देत। त्यावेळेस आबासुद्धा म्हणतात, जाऊ दे त्याला। परंतु सायली आणि अर्जुन आता अद्वैतला पूर्णपणे समजवतात। त्यावेळेस लगेचच सायलीसुद्धा अर्जुनला म्हणते, भाऊजी तुम्ही थोडे शांत व्हा, पाणी घ्या तुम्ही। त्यावेळेस अद्वैत म्हणतो, नको वहिनी, मला पाणी नको आहे। त्यावेळेस लगेच सायली म्हणते, थांबा मी कलाला भेटून येते। तर इकडे अर्जुनसुद्धा अद्वैतला समजवतो आणि म्हणतो की काही वेळेला जी व्यक्ती आपल्याला नकोशी वाटते तीच व्यक्ती आपल्याला नंतर हवीशी वाटते आणि खरोखर आपल्या हातात काहीच नसतं आणि त्या व्यक्तीवरच आपल्यानंतर इतकं प्रेम जडतं की आपल्याला कळतच नाही। त्यामुळे जे काही होईल ते चांगलंच होईल आणि आता तुझं कलाबरोबर लग्न झालं आहे, त्यामुळे तू तिला असं करू नको, तिला सोडू नकोस, तिला तुझ्या साथीची, तुझ्या सहवासाची फार गरज आहे। त्यावेळेस लगेचच इकडे अद्वैतसुद्धा राजी होतो आणि आता सगळ्यांच्या आग्रहाखातीर आणि त्याचबरोबर सायली आणि अर्जुनने समजवल्यामुळे पूर्णपणे नवरा आणि बायको म्हणून राहायला लागतात। म्हणजेच आता अद्वैतने कलाला बायको म्हणून स्वीकारलेले असते आणि आता लक्ष्मीच्या पावलांनी नैनाऐवजी आता कलाचा गृहप्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।